नमस्कार मित्रांनो, क्राईम स्टोरी गुरुजीच्या या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक थरारक, अंगावर काटा आणणारी आणि हादरवून टाकणारी खरी घटना। ही घटना महाराष्ट्रातील नाशिक शहरातील आहे। अजय पाटील वय 40 वर्षे, एका प्रायव्हेट कंपनीत मजुरी करणारा। त्याची पत्नी सुनीता पाटील वय 35 वर्षे, ती हाऊसवाईफ होती। त्यांना 2 मुले होती। मोठा मुलगा निशांत वय 12 वर्षे आणि लहान मुलगा यश वय 9 वर्षे। अजय अत्यंत प्रामाणिक, साधा आणि शांत स्वभावाचा होता। तो रोजच्या पगारावर आपला संसार कसाबसा चालवत होता। 2 मुले आणि पत्नी अशा छोट्याशा परिवाराचा गाडा तो अत्यंत प्रामाणिकपणे चालवत होता। पगार कमी असल्याने घरात त्याला काटकसर करावी लागत होती, पण त्याच्या पत्नीला म्हणजे सुनीताला हा साधा संसार रुचत नव्हता। तिला नेहमी पैशाची, दागिन्यांची आणि ऐशोआरामाची हाव होती। अजयचा पगार कमी असल्याने त्याला अधिकचा खर्च जमत नव्हता, त्यामुळे सुनीता आणि अभय यांच्यात वारंवार भांडणं होत होती। अशातच एके दिवशी सुनीता मार्केटमध्ये गेली असता तिची ओळख झाली राहुल देशमुख वय 38 वर्षे या बिल्डरशी। राहुल पैसा, गाड्या आणि ऐशोआरामात जगणारा माणूस होता। राहुलच्या श्रीमंतीकडे पाहून सुनीता राहुलकडे आकर्षित झाली। दोघांचे फोनवर बोलणे चालू झाले। कधी कधी अजयच्या गैरहजेरीत राहुल आणि सुनीताचे भेटणे पण सुरू झाले। दोघे भेटल्यावर राहुल सुनीताला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा, महागड्या गाडीमधून तिला फिरवायचा आणि तिला काही भेटवस्तू व पैसे पण द्यायचा। त्यामुळे सुनीता राहुलकडे अधिकच आकर्षित झाली। हळूहळू राहुल आणि सुनीता यांचे भेटणे, बोलणे वाढू लागले। त्यांच्या भेटी गुप्त होत्या, पण त्या भेटींमध्ये जवळीक वाढत गेली। त्या जवळीकीचं रूपांतर अनैतिक संबंधात झालं। सुनीता आता पूर्णपणे राहुलच्या प्रेमात बुडाली होती, पण या नात्यात एक मोठा अडथळा होता, तो म्हणजे अजय पाटील। कारण अजय जिवंत असेपर्यंत सुनीता आणि राहुल उघडपणे भेटू शकत नव्हते। एकीकडे अजय जीवाचा आटापिटा करून, स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून आपल्या मुलांसाठी आणि बायकोसाठी झिजत होता, तर दुसरीकडे मात्र अजयची बायको सुनीता ऐशो आराम करण्यासाठी मुलांकडे आणि स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष करून राहुलच्या प्रेमात मस्त बुडालेली होती। तिचे घरात आणि मुलांकडे आता खूप दुर्लक्ष होऊ लागले होते। ती सतत मोबाईल आपल्या जवळ ठेवत असल्याने आणि तिच्या वागण्यात बदल जाणवत असल्याने अजयला तिच्यावर संशय यायला सुरुवात झाली। त्यामुळे अजय आणि सुनीता यांच्यात सतत भांडणे होऊ लागली। अजय सुनीताच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता, त्यामुळे सुनीता आणि राहुलच्या भेटण्यावर आणि बोलण्यावर निर्बंध आले। त्यामुळे सुनीता आणि राहुलने एक कट रचला, पण त्या कटाने 2 मुले आपल्या बापालाच मुकणार होते, कारण की त्या कटात अजयची हत्या होणार होती। अजयच्या सततच्या अडथळ्यांमुळे एके दिवशी राहुलने सुनीतालाच थेट सांगितलं, तुझा नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण कधीच मोकळेपणाने भेटू शकणार नाही, त्याला संपवणं गरजेचं आहे। हे ऐकून सुरुवातीला सुनीता थोडी घाबरली। तिला भीती वाटली की इतकं मोठं पाप आपण कसं करायचं। नवऱ्याला मारलं आणि जर पोलिसांना माहीत झालं तर मला जेलमध्ये जावे लागेल, या कारणांनी अजयला मारण्याची तिची हिंमत होत नव्हती। पण पैशाची आणि हव्यासाची लालसा तिच्या मनावर भारी पडली। राहुलच्या मोहात तिने मान डोलावली आणि पतीचा खुनाचा कट आखण्यात मदत केली। बराच विचार केल्यानंतर राहुल आणि सुनीताने परफेक्ट प्लॅन ठरवल्यानंतर 12 जून 2025चा तो दिवस आला। अजय नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या कंपनीत कामाला गेला। त्याला कल्पनाही नव्हती की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे। अजय संध्याकाळी घरी परतत होता। अंधाऱ्या रस्त्यावर त्याच्यावर दबा धरून बसलेला होता राहुल देशमुख। त्याच्या हातात एक जड लोखंडी रॉड होता। अजय चालत येताच त्याने कोणताही विलंब न लावता रॉड अजयच्या डोक्यावर मारला। क्षणात अजय खाली कोसळला। त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं। सुनीता काही अंतरावर उभी राहून हे सगळं पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता, फक्त थंडपणा होता। राहुलने आणखी अजयच्या डोक्यावर सपासप 2 वार केले।
डोक्याला गंभीर मार बसल्याने अजय मोठ्याने किंचाळू लागला. अजयचा रक्तस्राव वाढल्याने काही क्षणातच अजयचा मृत्यू झाला. अजय मृत झाला याची खात्री पटल्यावर राहुल आणि सुनीता दोघांनी मिळून त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकला आणि राहुल सुनीताला म्हणाला, हा अपघात आहे असं दिसत आहे. आता कुणालाही संशय येणार नाही. रात्री उशिरा मृतदेह आढळला. लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अजयची ओळख पटवली आणि अजयची बॉडी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलला पाठवली. अजयच्या मृत्यूची बातमी कळताच सकाळी संपूर्ण कॉलनी हादरली. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. शवविच्छेदनात स्पष्ट झालं की अजयचा मृत्यू अपघाताने नाही तर जोरदार आघाताने झाला आहे. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, म्हणजेच हा सरळ खून होता. पोलिसांना पहिला संशय सुनीतावरच आला, कारण की अजयच्या मृत्यूने सुनीताच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव पहिल्या दिवसापासूनच दिसत नव्हता. म्हणून पोलिसांनी सुनीताचा मोबाईल तपासायला घेतला. त्यात वारंवार सुनीता आणि राहुलचे कॉल उघड झाले. पोलिसांना शंका आली की या दोघांचं काहीतरी वेगळं चालू आहे, म्हणून त्या दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. सुनीता सुरुवातीला नाटक करत होती. तिने रडून दाखवलं, पतीचा मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं, पण पोलिसांनी तिला सातत्याने कठोर प्रश्न विचारले आणि पुरावे तिच्या समोर ठेवले. शेवटी ती फुटली आणि कबूल केलं, होय मीच माझ्या पतीचा खुनामागे आहे. राहुल आणि मी दोघे मिळून हा कट रचला. राहुललाही पोलिसांनी अटक केली. दोघांनीही गुन्हा मान्य केला. प्रकरण न्यायालयात गेलं. सर्व पुरावे, मोबाईल रेकॉर्ड्स, सुनीताची कबुली यावरून दोघंही दोषी ठरले. शेवटी न्यायालयाने सुनीता आणि राहुलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनीताचा फक्त नि फक्त पैशाचा आणि ऐशो आरामाचा हव्यासापोटी एका सुखी संसाराचं वाटोळं झालं. अजयचे 2 मुले निशांत आणि यश एका कर्तव्यदक्ष बापाला मुकले. सुनीताच्या या लालसेपोटी निष्पाप अजयचा जीव गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा. आणि अशा सनसनीखेज क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.